की 3 षटकाची चांगली एक लढत बघायला मिळेल आपल्याला. म्हणजे अंपायरना मेसेज पास आहे ना, बॅटिंग फक्त वन एंड कडूनच केली जाईल असं इकडे सांगण्यात येत आहे. थोडा यूट्यूबचा थोडा लाईव्हचा प्रॉब्लेम असल्यामुळं वन एंड कडूनच बॅटिंग केली जाईल. आलं लक्षात? ओके, चला ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला. श्री स्वयंभू चोरवणे नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. दीपेश आहे, पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट मारा. पंचांना मार्ग आपटून टाकलेला चेंडू ऑनच्या दिशेने दीपराज यांनी उडवलेला आहे. एक धाव तर निश्चित मिळते. ऑनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. दुसरी धाव दोन्ही खेळाडू पळून काढतायत. दीपराज आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये. दीपेश गोलंदाज आहे. तर एका एंड कडूनच बॅटिंग केली जाईल, लक्षात घ्यायचं आहे. गोलंदाज दीपेश आहे. दीपराज आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा केल्या. पुन्हा एकदा दीपेश तयार. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू ऑनच्या दिशेने उंच टोला मारलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय चौकारासाठी. मिळत आहेत 4 धावा. मिळते संधी डीजेला. कमॉन डीजे. चार आणि 2 6. एक चांगली सुरुवात. पुन्हा एकदा दीपराज चव्हाण फेस करतात दीपेश यांच्या पुढच्या चेंडूला. राईट आर्मवर विकेट मारा. पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू. शॉर्ट पिच चेंडू ऑनच्या दिशेने स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू उडाला. ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडूवरची झपकन येतोय सूरज. चेंडू अडवला जातोय. दरम्यान एकच धाव तिथे मिळते आहे. एका धावेने भर पडते आहे. बिनबाद 7. 7 फॉर नो लॉस. श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे प्लेइंग फर्स्ट अगेन्स्ट द थर्ड वर्ल्ड ग्रामीण स्टार. हा दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आहे. दुसऱ्या फेरीमध्ये अगोदर पोचलेले संघ आहेत ते म्हणजे कालभैरव सापिर्ली आणि ओंकार चोरवणे. पुढचा चेंडू दीपेशांचा. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने टॅप केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते पॉईंटच्या दिशेने. एकच धाव मिळते तिथे. अशा रीतीने दीपराज आणि त्याचे साक्षीदार आहे तो अक्षय. तर अशा रीतीने धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 8. पुन्हा एकदा दीपेश. यावेळेला सुद्धा आपटून टाकलेला चेंडू. यावेळेला थोडा उसळी घेतलेला चेंडू. विकेट किपर अमर सकपाळ हातात विसावतोय, परंतु चेंडू पंच इशारा करतायत की हा वाईड आहे. आणि अशा रीतीने एका धावेने भर पडते आहे. धावसंख्या ती बिनबाद 9. 3 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या 35+ असल्यानंतर एक चांगली जमेची धावसंख्या असते आणि ते करण्याची ताकदसुद्धा आहे या खेळाडूंमध्ये. आणि का नसावी, कारण 360 डिग्री जबरदस्त अशी हिरवळ असलेले हे मैदान आपल्याला बघायला मिळत आहे. पुढचा चेंडू दीपेशांचा. आपटून टाकले चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलाय. एक चांगला लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला फटका मारलाय. 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळवून देते दीपराज यांना आणखी एक चौकार. डीजे. ते बिनबाद 13. अजूनही पहिलं षटक चालू आणि नक्कीच दीपराज याने दीपेश याची चांगलीच एक खरपूस समाचार घेतला म्हणू शकतो. 2, त्यानंतर 4, त्यानंतर 1-1 आणि त्यानंतर वाईड आणि त्यानंतर 4 धावा. एक जबरदस्त अशी फटकेबाजी करतो तो दीपराज. बिनबाद 13. पुन्हा एकदा दीपेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा तीच ट्रीटमेंट. पुन्हा एकदा तोच वाईड. पुन्हा एकदा पंचांचा व्यायाम बघायला मिळतोय. अशा रीतीने एक धाव खात्यामध्ये जमा होत आहे. बिनबाद 14.
डीजे थोडासा थोडा आवाज वाढवा, जरासा आवाज. कुठे आवाजवाले कुठे? पुन्हा एकदा पुढचा चेंडू टॅप केलेला आहे आणि चेंडू चाललाय दरम्यानच्या दिशेने, चेंडू अडवला जातोय, मात्र एक धाव मात्र तिथे निश्चित मिळते आहे आणि धावसंख्या होती ती 15. मला वाटते पहिलं षटक संपलेलं आहे, पंचांचा इशारा येतोय, एक षटक संपलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे, बिनबाद 15. एक चांगली सुरुवात. बघूया नवीन षटक कोण घेऊन येत आहे. सर्वांना सूचना असेल की यूट्यूब आपल्याला एका बाजूने स्ट्रेट लाईन असल्यामुळं आपण फक्त एका बाजूनेच बॅटिंग करू शकतो, कारण सगळ्या क्लॅरिटी आपल्याला दोन्ही बाजूला मिळत नाहीत. काही वेळेला डिसिजन देणं अवघड होऊन जातं, त्यामुळे आपल्याला एकाच बाजूने बॅटिंग करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच पंचांचा काहीतरी इशारा येतो आहे. नागेश्वर चोरवणे गोलंदाज. बघूया कोण येतोय तो. मला वाटते सूरज यांच्या हातामध्ये चेंडू असावा. ओके, यूट्यूबला पण नाव करेक्शन झालेलं आहे, थँक्यू. आणि नक्कीच यूट्यूब ऑपरेशनसुद्धा जबरदस्त आहे, डी जे ऑपरेटर्ससुद्धा जबरदस्त कामगिरी करत आहेत. आणि नक्कीच डोंबिवलीमध्ये आल्यानंतर या मैदानामध्ये मॅच खेळताना आम्हालाही सुद्धा आनंद होत आहे. सूरज पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑफच्या दिशेने मारलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय, चेंडू झटकन येतो आहे, प्रणय चेंडू अडवतो आहे. सूरज सूरज धाव संख्या येते बिनबाद 16. चांगलं आहे, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि हाच जर रन रेट ठेवला तरी एक 40+ बघायला मिळू शकते. पुढचा चेंडू यावेळेला खोलो टप्प्याचा चेंडू अक्षय आणि ऑफच्या दिशेने मारलाय, चेंडू चाललाय, बॉलर बॅकड्रॉप मारलेला, एक धावेसाठी तिथे धाव मिळते एक आणि धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होते ते बिनबाद 17. आणि नक्कीच सर्वांना सांगायला आनंद वाटेल की अक्षय उतेकर जो नॉन स्ट्राईकला आहे त्यांनी लागोपाठ 3 षटकार मागून मागच्याच टुर्नामेंटमध्ये 3000चं रोख प्राईज मिळवलेलं होतं. अजितदादा जाधव चोरवणे डांगेवाडी यांच्याकडून ते स्पॉन्सर केलं जातं की प्रत्येक स्पर्धेतील सर्वप्रथम जो लागोपाठ 3 षटकार मारेल त्या फलंदाजाला अजितदादा यांच्याकडून 3000 दिले जातात, ते मिळवले होते. पुढचा चेंडू यावेळेला आणि मला वाटते तिथे अनलकी ठरतोय. दीपराज क्लीन बोल्ड बाद होतोय. चेंडू पॅडवर आदळला आणि हलकासा चेंडू जाऊन स्टंपवरती आदळला, बेल्स पडल्या, अशा रीतीने दीपराज बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय, एक गडी बाद 17. झालाय मोठा खतरा. डीजे वाजवून टाका तुम्ही एक मोठीशी. खेळ करून गेलेला संदेश आलेल्या मैदानामध्ये यावेळेला आपटो टाकले चेंडू, यावेळेला रिव्हर्स मारलेला आहे. झेल होऊ शकतं का तिथे? शेवटच्या क्षणाला हात टाकला होता परंतु चेंडू चकून मागे गेला. चेंडू बाउंड्रीकडे दुसऱ्या क्षेत्रक्षाने चेंडू अडवलाय. दरम्यान 2 धावा मात्र संदेशाने मिळालेल्या आहे. संदेशाने आपलं 2 धावांनी खातं उघडलेलं आहे. धावसंख्या ती एक गडी बाद 19. आमचे स्वप्नील शिरावळे स्कोरर म्हणून काम पाहत आहेत
आणि नक्कीच गेली कित्येक वर्ष श्री कालिका माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ पाली उपालेवाडी एक जबरदस्त असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन असतं. श्री कालिका माता चषक 2025 यावेळेला डोंबिवलीमध्ये आहे, आपला कल्याणमध्ये आहे. पुढचा चेंडू ऑनच्या दिशेने वळवला आहे, एक चांगला फटका मारलेला आहे ऑनच्या दिशेने, अजून एक चेंडू हातात आली नाही. आता मात्र मिडुका चेंडू अडवत आहे, परंतु दरम्यान तिथे दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. पंचाकडे अपील करण्यात आलं होतं, परंतु सेफ आहे असं सांगतायत पहिल्यांदाच पंच राज उतेकर. अशा रीतीने 2 धावा आणि धावसंख्या होती ती बिनबाद 21, एक गडी बाद 21. आणि नक्कीच पाली उपालेवाडी मंडळाचं जेवढं आभार मानावं तेवढे कमीच, कारण प्रत्येक स्पर्धा ही शहरामध्ये 360 असणाऱ्या मैदानातच त्यांनी ठेवलेलं आहे. 2 वेळेला त्यांच्या स्पर्धा दिव्यामध्ये झाल्या, एक वेळेला आपल्याला सावळाराम मैदान जे डोंबिवलीला आहे तिथे बघायला मिळाले, आणि यावेळेला आपल्याला बघायला मिळतं आहे सुभाष मैदान कल्याण वेस्टमध्ये. किती जबरदस्त असं मैदान आहे, खूप चांगली हिरवळ आहे, कुठेही स्वतःला झेपाव जाऊन चेंडू अडवू शकता तुम्ही, झेल पण घेऊ शकता. पुढचा चेंडू सूरजांचा राईट आर्म विकेट मारा. यावेळेला खोडा टप्प्याचा चेंडू पुढे येऊन मारलेला, एक स्टेप घेऊन पुढे ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय, मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे. दुसरी धावक्षेला पाहिजे होती, परंतु एकच धाव तिथे मिळते आहे आणि धावसंख्येमध्ये बदल होत आहे. एक गडी बाद 22 अशा रीतीने दुसरं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 15 होता, दुसऱ्या षटकामध्ये 7च धावा आल्या असं म्हणू शकतो. एक गडी बाद 22, 11-22 अशी 11ची रणसंख्या आहे प्रत्येक षटकामध्ये. शेवटचं षटक असेल प्रणय यांच्या हातामध्ये, प्रणय पालांडे षटक घेऊन आलेले आहेत. आणि नक्की जिथे चिट्या तयार आहेत तर मी योगेशजी उतेकर यांना सांगेन चिट्या तुम्हाला हँडओव्हर करतो, आणि मधल्या टायमामध्ये योगेशजी उतेकर त्या चिट्यांचा कार्यक्रम करायचा आहे. हां, नंतर आपण एक एक प्रतिनिधी पण बोलू. तर दरम्यान नक्कीच कालभैरव सापिर्ली, त्यानंतर ओंकार चोरोने, दोघांचा एक एक प्रतिनिधी इथे येऊ द्या. त्यानंतर चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधीसुद्धा मधल्या वेळी तिकडे येऊ द्या, आणि त्यानंतर आपण चिट्या करू, कारण 12 संघ एका लॉटमध्ये जेव्हा असतात तेव्हा चिट्यांचा कार्यक्रम असतो तिसऱ्या फेरीसाठी. ज्याच्या नावाची चिठी येते तो सेमीफायनलला जातो, बाकीचे 2 संघ आपापसामध्ये भिडतात. प्रणय एक नवयुवक असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गेले कित्येक टुर्नामेंट्समध्ये आपण त्याला बघितलं, अपकमिंग स्टार म्हणू शकतो. पुढचा चेंडू या वेळेला सुद्धा चांगल्या टप्प्याचा चेंडू होता, परंतु थर्डमॅनला चांगला पुश केलेला आहे, थर्डमॅनचा गॅप काढलेला आहे आणि गॅप गेलाय सीमारेषा पार, येतोय जबरदस्त खणखणीत असा चौकार. डीजे आणि नक्कीच सुभाष मैदान एक जबरदस्त असं एक स्टेडियम आपल्याला बघायला मिळतंय. इथे बसायची एक जबरदस्त अशी व्यवस्था आहे, खेळपट्टीच्या ऑन साईडला अशी बसायची आपल्याला एक स्टेडियम बनवलेलं आहे. एक जबरदस्त एक व्ह्यू आहे तिथून, असं जणू काय आपण वानखेडेमध्येच बसलो असं वाटतंय. पुढचा चेंडू खोलवटा पॅ चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पॅडवर मला वाटते चेंडू अडवला, तिथे रनआउट करायचा चान्स होता. एक धाव मिळाले, ओव्हरथ्रो झाला, दुसरी धाव 2 खेळाडू पळून काढतायत आणि 2 धावा मी तिथे मिळत आहेत. अशा रीतीने धावसंख्येमध्ये बदल लेग बायच्या रूपामध्ये त्या 2 धावा, एक गडी बाद 28. नक्कीच अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. 35 40 गाठतील का श्री स्वयंभू नागेश्वर चोरोणे संघ, आणि एक मोठं आव्हान ठेवेल का तळवट ग्रामीण स्टार संघापुढं. धाव संख्या आहे ती 28. अक्षय उतेकर आणि संदेश उतेकर षटकार मारून खेळणारे असे खेळाडू शेवटचे 4 चेंडू कशा पद्धतीने खेळतील हे आपल्याला बघणं आवडेल. आणि नक्कीच यूट्यूब माध्यमातून सुद्धा आनंद घ्यायला सुरुवात केली पब्लिकने. लेट आहे लेकिन दुरुस्त आहे. पुढचा चेंडू या वेळेला पुढे जाऊन मारलाय, उंच टोला मारलाय, चेंडू चकवून गेलाय, बॉलर बॅक डाव, चेंडू गेला सीमारेषे पार, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. डीजे
आम्ही सांगतो स्कोर तुम्हाला. एक गडी बाद 32. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक गडी बाद 32. जो मन में सोचा था शायद ग्राउंड में भी उतरेगा ऐसा कह रहे स्वयंभू नागेश्वर के खिलाडी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. प्रणय आपटून टाकलाय चेंडू. पुन्हा एकदा पुढे घेऊन फुल टॉस घेऊन मारला चेंडू. चेंडू अडवला जातो लोकांच्या दिशेने आणि त्यावरती एकच धाव तिथे मिळते आहे. अशा रीतीने एक गडी बाद 33. 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील 2 चेंडू काय करामत करतायत. अक्षय उतेकर किती मोठे फटके मारतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायला मजा येईल. सर्व प्रेक्षकांना बघायला मजा येईल. समोरच्या प्रतिद्वंद्यांना. धावसंख्या एक गडी बाद 33. 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हे चले प्रणय. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू परंतु लेग स्टंपच्या खूपसा बाहेर जाणारा. पंच अविनाश चव्हाण हात समांतर करतायत. धावा देत आहेत. त्या अवांतर एका धावेने भर पडते. एक गडी बाद 34. किती सुंदर असं मैदान आणि किती सुंदर अशी झाडं आहेत या मैदानाच्या बाजूला. आणि नक्कीच हे कितीतरी वर्षापूर्वी लावलेली झाडं असतील. म्हणून आपल्याला रोज आपण एकमेकाला सांगत असतो रोपं लावा म्हणजे झाडं लावा. तुम्हाला नाही सावली भेटली तरी पुढे येऊन कुणाला तरी त्या सावलीचा आनंद घेता येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रणय यांचा. आपटून टाकलाय चेंडू. उंच स्कायर वन मारलाय. झेल झालेला आहे तिथं. अशा रीतीने गडी मात्र झेल बाद होतोय. शेवटचा चेंडू असावा. 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या. 2 गडी बाद 34. डीजे आणि सर्व मंडळींना एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नक्कीच कुठे चान्स भेटेल तिथे तुम्ही नक्कीच रोपं लावा. कारण आताची जे आता मला वाटते 40+ डिग्री चाललेलं आहे क्लायमेट. तुम्हाला AC किती सहारा देईल. आज तुम्हाला सकाळपासून तुम्ही ह्या वातावरणात आहे. लाईट नाही पण तुम्ही किती कंटाळला असाल. या जीवाला कंटाळले असाल तर झाडं लावा. नक्कीच झाडं लावा. प्रत्येक जीवानं एक तरी झाड लावा अशी वारंवार कळकळीची विनंती सर्वांकडून केली जाते. शेवटचा चेंडू होतोय. 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या आहे. येईल का चौकार. येईल का षटकार. कारण ती ताकद आहे. तो नवीन आलेला फलंदाज आमे याच्यामध्ये. आमे परंतु ग्राउंड शॉट केलेला आहे. ऑफच्या दिशेने चेंडू झालाय कव्हरचा शतक आहे. थोडेसे मिसफील्ड झालेले परंतु दुसरी धाव घेतात का. यस दुसरी धाव पुरी होते का नाही. आणि तिथे यस मला वाटते चेंडू होल्ड झालेला आहे आणि 2च धावा. शेवटी 3 षटकं संपलेले आहेत. 2 गडी बाद 36 अशी धावसंख्या रचली आहे तिसरी स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघानं. आणि 37 धावांची गरज आहे त्या समोरच्या तळवट ग्रामीण स्टार संघासाठी. आणि नक्कीच आपण थोडीशी विश्रांती घेऊ. विश्रांतीनंतर लवकरच येऊ. नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांना परंतु डीजे येऊन जाऊ दे एखादी लावणी मस्तपैकी. इकडे चिठ्ठीचा कार्यक्रम होतोय. आलेले आहेत बघा. योगेशजी सगळी नावं व्यवस्थित आहेत काय बघा. एका चिठ्ठीमध्ये चालू सामन्यातील विजेता असा असेल. बाकी 2 नावं क्लिअर असतील. चालू सामन्यातील विजेता असं एक नाव असेल. पुन्हा एकदा उजळणी. चिठ्ठी ज्याच्या नावाची येईल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. बाकी 2 संघामध्ये सामना होईल. तिथे जरा कॅमेरा आहे. जरा समोर थोडंसं साईडला व्हा. तिथे कॅमेरा आहे समोर. जरा सगळ्यांनी त्या दृश्यामध्ये राहा. यस आणि नक्कीच सेमीफायनलला जाणारे तिन्ही संघांनी शिवरायांचं मात्र नाव घ्यायला विसरू नका. त्यांच्या आशीर्वादाने एक पाऊल पुढे मराठी पाऊल पडते पुढे. बघूया कुणाचं पाऊल पुढे पडते. सेमीफायनलमध्ये कोण पोचतोय न खेळता हे बघायला मात्र आपल्याला सगळ्यांना आवडेल. संतोष दादा पालांडे यांच्या हातामध्ये चिठ्ठ्या आहेत.
कुणाचं तरी एकाचं नशीब कशा पद्धतीने उघडतंय ते बघूया. चिट्या उडवण्यात येत आहेत, खाली टाकतील आणि कोणतरी एक चिठी उचलेल खाली. हा, त्याने टाकलेल्या आहेत खाली. चिल्ल 60 पहिले खेळायचो आम्ही छोटे असायचो तेव्हा. आणि संदेशजी याने ती चिठी डायरेक्ट यूट्यूबला दाखवलेली आहे आणि ती चिठी काल भैरव सापिर्ली या नावाचे आलेले आहे. आणि काल भैरव सापिर्ली हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्याने चिठ्ठीच्या आधारे. आणि जो सामना होईल चालू संघातील विजेता संघ विरुद्ध ओंकार चोरोणे यांच्यामध्ये, तर नक्कीच आनंदाचे क्षण आहेत. या आनंदाच्या क्षणाला आपण सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा डीजेला सांगू की जरा आनंद शिंदेचं जर गाणं असलं तर आम्हाला ऐकायला मजा वाटेल. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला घेऊनच जाईन तुला. नक्कीच चांगलं गाणं आहे. परंतु नक्कीच कोणतरी याच्यातला म्हणेल की उद्या फायनलला गेल्यावर कल्याणपुरा फिरवीन तुला, असं कोणतरी म्हणणारच आहे यातील एखादा संघ. आणि नक्कीच कल्याणसुद्धा जबरदस्त असं बघण्याचं एक स्थान आहे. जरी आपलं लोकलचं स्टेशन असलं तरी एक जबरदस्त असं लोक बाहेरून येऊन कल्याणमध्ये फिरतात, लोक बाहेर येऊन किल्ल्याचं दर्शन घेतात, लोक बाहेर येऊन ह्या नद्यांचं, ह्या सागराचं, ह्या खाड्यांचं दर्शन घेतात. असं हे कल्याण शहर नक्कीच सगळ्यांच्या आवडीचं असं शहर आहे. आणि सर्वांनी ज्यांनी नसेल पाहिलं तर आज थांबून नक्कीच बघावं. पाहिजे तर आम्ही तुम्हाला फिरवू, आम्हीसुद्धा कल्याण बघितलेलं आहे चांगलं अगदी जवळून. चला आता खेळाकडे लक्ष. 37 धावांचं आव्हान 3 षटकामध्ये. पहिलं षटक घेऊन येतोय तो ओंकार, त्याच्या समोर आहे तो अमर सकपाळ आणि त्या जोडीला आहे तो शुभम पालांडे. ओंकार छोटीशी मूर्ती असली तरी एक चांगला अपकमिंग गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला. श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना, ऑल दी बेस्ट सर्व पाठीराख्यांना, ऑल दी बेस्ट आयोजकांना, ऑल दी बेस्ट यूट्यूब आणि डीजे तुम्हाला सुद्धा. पहिला चेंडू ओंकार धावायला सुरुवात केली पंचांना पार करून. त्याने टाकलेला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केलेला, परंतु चेंडू चकून विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने पहिला चेंडू मात्र निर्धाव येतो आहे. काहीतरी इन्स्ट्रक्शन मिळत आहेत संदेश यांच्याकडून ओंकारला की 37 धावा, बार्त्रिक 36, जास्त नाही आहेत, मोकळं मैदान आहे. चांगला फलंदाज आहे अमर आणि त्याच्या जोडीला शुभम. गॅप काढला तर सरळ चेंडू चालला जातो सीमारेषे बाहेर. पुढचा चेंडू या वेळेला मात्र मोठा फटका मारायचा होता अमर, याला कनेक्ट झालेला नाही. विथ इन लाईन चेंडू. अमर संशयाने बघतायत पंचाकडे. पंच अविनाश सांगतात यस इट्स अ लीगल डिलिव्हरी. पुन्हा एकदा ओंकार ए चले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा पॅडवर चेंडू आदळलेला आहे. पुन्हा एकदा षटकातले चेंडू हातातील वाळू निसटते त्याप्रमाणे निष्ठत चाललेले आहेत. एक एक चेंडू महत्त्वाचा असतो, एक एक धाव महत्त्वाची असते. एका एका धावेसाठी तिकडनं फिल्डर्स येतात की आम्ही 37 केल्या होत्या, आम्ही 35 केल्या होत्या. तर ती धाव मिळवणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तुम्हाला 3 षटकामध्ये 37 धावा कंपल्सरी बनवायच्याच आहेत. पुन्हा एकदा ओंकार धावायला सुरुवात केली पंचांना पार करून. त्याने टाकले चेंडू. यावेळी मात्र यॉर्करलेनचा चेंडू कार्पेट पद्धतीने मारला. हो सावधानी हाटी आणि दुर्घटनाघाती. जेमदेम तिथे फक्त 1 धाव मिळाली असती, तिथे 3 धावा बहाल केल्या आहेत. घेऊन जा तुम्ही, हवं तेवढ्या धावा घेऊन जा. निष्काळजीपणा कोणीही करू नये. लूज फिल्डिंग ऑलवेज नेगेटिव्ह पार्ट ऑफ द गेम. परंतु असू द्या, पुढच्या फलंदाजाला तो फायदा मिळाला आहे. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. बिनबाद 4. मला वाटते संदेश ह्याला खाऊ की गिळू, कारण पुढचा चेंडू आहे. या वेळेला मात्र फुलटॉस चेंडू. 95 बॉल देत आहेत.
वेस्ट साईडचा नो बॉल आहे. डीप लेगच्या बाजूने चेंडू मारलाय, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. दोन्ही दोन दोन हातामध्ये लाडू मिळत आहेत. एक तर नो बॉल पण मिळतोय आणि एक चौकार मिळतोय. धावसंख्या 5 निवडते, धावसंख्या होते ती 9. असा जबरदस्त फटका बघायला मिळतोय तो अमर यांच्या बॅटूतून. नक्की डीजे जवळच संधी आलेली आहे. आपण डीजेला संधीच देऊया. डीजे क्या संधी अजून गोलंदाजीने सुरू केले नाही एक जबरदस्त चौकारासाठी पाहिजे. शाहीर एकनाथजी माळी सरांचं हे गाणं आणि त्यांची अजून गाणी असली तरी ऐकवा, कारण ती चांगली गाणी आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो. पुढचा चेंडू आपटून टाकले चेंडू यावेळेला मात्र हलकेसे मला वाटते अपर हँडला लागलेले चेंडू विकेट किपरच्या पुढे पडलेला. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलेला आहे. एक फ्री हिटचा चेंडू, परंतु त्याला हवी तशी ट्रीटमेंट देता आली नाही ते अमर सकपाळ्यांना. अशा रीतीने चांगला कमबॅक ओंकारत जा. धावसंख्या ते बिनबाद 9. जवळजवळ 12.33 धावांचे प्रत्येक षटकामध्ये रन. ओके, तर अशा रीतीने निर्धावाचा चेंडू पडतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3-4 तर हे षटक संपलेलं आहे ओंकाऱ्यांचं. धावसंख्या ती बिनबाद 9 आणि नक्कीच जवळजवळ 3.5 धावाने मागे पडलेला आहे पहिल्या षटकामध्ये तो तळवट ग्रामीण स्टार संघ. पुढचं षटक घेऊन येतो आहे तो विनायक आणि नक्कीच विनायक याच्यामध्ये सुद्धा एक चांगली कुवत आहे डॉट बॉल टाकण्याची, विकेट मिळवण्याची. विनायक धावायला सुरुवात केली, पंचांना पार करून टाकलेल्या चेंडू वेळेला फोटोज घेऊन मारलेला शुभ मॅनेज. चेंडू पडते, चेंडू क्षेत्ररक्षकाचा चेंडू आडवला जातोय आणि दरम्यान तिथं फक्त एकच धाव मिळते आहे. बिनबाद 10. चांगलं कमबॅक केलंय. 37 धावांचं टार्गेट ठेवून सुरुवात मात्र हवी तशी झालेली नाही तळवट ग्रामीण स्टार संघाची. 2 चांगले खंदे वीर आहेत मैदानात, परंतु त्यांना ती वीरता दाखवणं गरजेचं आहे. मोठे फटके मारणं गरजेचं आहे. ये चले विनायक, फिर एक बार. या वेळेला उंच स्कोर मारलाय, उंच टोला. किती उंच आहे. चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये पडून चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. मिळत आहे 4 धावा. दोन्ही फिल्डर एकमेकाच्या तोंडाकडे बघतायत. चेंडू मात्र फसवून माशाप्रमाणे निघून गेला. कमॉन डीजे. म्हणत असेल की अमर आम्हाला जिंकून दे, तुला नक्की जिथे बोटीनेच फिरवू आम्ही. आणि अमरने प्रयत्न केलेले. एक चांगला उंच स्कायर वन होता, परंतु अगदी काही सेंटीमीटर आतमध्ये पडला बाउंड्रीच्या आणि चौकार मिळाला. आणि धावसंख्या होती ती बिनबाद 14. बिनबाद 14. पुन्हा एकदा विनायक यांच्याकडे लक्ष. चांगली गोलंदाजी करावी असे कर्णधाराची अपेक्षा. विकेट किपर सुद्धा फिल्डिंग सेट करतायत. पुन्हा एकदा विनायक धावायला सुरुवात केली, पंचांना पार करून. त्यांनी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा उंच टोला मारत होता. यावेळेला कॉट अँड बोल्डचा चार्ज. यस, आणि अमर सकपाळ इज आउट. डीजे.
आणि नक्कीच अमर यांनी आपली कामगिरी मात्र व्यवस्थित पार पाडली. 12 धावा केल्या, 3 चौकाराने. 8 चेंडूमध्ये 12 धावा. शुभम एका धावावर खेळतोय आणि नवीन आलेला फलंदाज विवेक सूरज आलेला आहे आणि नक्कीच प्रयत्न करतोय शुभम. या वेळेला मात्र एक चांगला शॉर्ट आर्म फुल मारलाय. डीप फाईन डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. चेंडू चाललाय सीमारेषे पार. आल्यावर खातं उघडतोय तो सूरज. मिळतोय चौकार, मिळते संधी डीजेला. कमॉन डीजे. एकोणीस धावांची गरज. काहीतरी पुन्हा एकदा कानमंत्र देत आहेत विनायकला. पहिल्या डावामध्ये सुद्धा मी अंपायर होतो तेव्हा बघितलं. यावेळेला थोडासा ऑफ कलर वाटला तो विनायक. विनू ज्याला आपण प्रेमाने म्हणतो, एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला अपकमिंग स्टार गोलंदाज म्हणू शकतो. बऱ्याच टुर्नामेंट त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा आपल्या संघाला त्यांनी पुढे सरकवलेलं आहे. परंतु कधीकधीही एक दिवस असतो, मला वाटते असं वाटतंय त्यांनी चांगलं खेळावे हे सर्वांनाच मनापासून वाटतंय. परंतु ऑफ ज्याला म्हणतात ऑफ डे असा असू शकतो एखाद्या गोलंदाजाचा आणि तो सध्या दिसतो आहे. परंतु यस, ऑल दी बेस्ट विनायक तुला, की लवकरच तू परत ये या काही चेंडूमध्ये. आणि या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला खरपूस समाचार दिलाय, परंतु नाही. बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला क्षेत्ररक्षक मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने अलगद झेललेला आहे अमय याने. अशा रीतीने खेळी संपुष्टात येते ती सूरज यांची. डीजे. शाहीर एकनाथजींचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये दसऱ्याच्या वेळेला झाला 2 वर्षापूर्वी. त्यांच्या समोर होती शक्तिवाली शेलार त्या मुलीचं नाव होतं. किती जबरदस्त अशी गायनकला आणि शेर शायरी या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत असलेले शाहीर एकनाथजी यांना नक्कीच आम्ही मानाचा मुजरा करतो आणि नक्कीच आणखी त्यांची गाणी ऐकायला आवडतील. क्रिकेटवरून सुद्धा त्यांची जबरदस्त अशी गाणी आहेत. चला खेळाकडे लक्ष. शेवटचा चेंडू असा या षटकातील. विवेक आहे नवीन आलेला फलंदाज. विवेक यांना चकवून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने षटक संपलेलं आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. नेमकं कुठं चुकलं हे मात्र समीक्षा करावी लागेल कोणाला. बॅटिंग साईडला अमर हे 8 चेंडूमध्ये 12 धावा काढून बाद झाले. ओंकार याने पहिल्या षटकामध्ये 8 आणि 1 9 धावा दिल्या. विनायकाने आपल्या षटकामध्ये 5 आणि 4 9, दोघांनी 9 दुने 18 अशा धावा दिल्या. परंतु नेमकं गणित कुठे चुकलंय हे कळत नाही, त्यामुळे हा रन रेट वाढलेला आहे. आणि आता रन रेट आलेला आहे 6 चेंडू 19 धावा. चला खेळ चालू करा. 37 धावांचं आव्हान आहे. ते जरा काय म्हणतात तिकडे ऐकायला येत नाही. दुसरा ओव्हर आहे ना. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळालेली, दुसऱ्यावरती चौकार, पुढचा चेंडू विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि शेवटचा डॉट बॉल. ओके, ऑल आर सॅटिस्फाईड. तर गोलंदाज आहेत ते स्वप्नील जाधव आणि समोर आहे तो शुभम पालांडे. तर त्यांच्यासाठी बक्षीस आहे प्रत्येक षटकाराला नामदेव शिरावले यांच्याकडून
500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक षटकाराला आणि ती गरज आहे 6 चेंडू कंपल्सरी 19 धावांची गरज आहे आणि शुभम पालांडे याच्यामध्ये ती ताकद आहे, ती ताकद दाखवण्याचा हा क्षण आहे. स्वप्नील पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू यावेळेला मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये मामा बनवलेला आहे ते शुभमला. शुभमने एक स्टेप पुढे घेऊन मारायचा प्रयत्न केला, गतीने फसवलं, टप्प्याने फसवलं. अशा रीतीने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. 5 चेंडू 19 धावा, 5 चेंडू 19 धावा. तळवट गावामध्ये सुद्धा उत्कंठा लागली असेल, चोरवणे गावामध्ये सुद्धा उत्कंठा लागली असेल, 15 गावामध्ये सुद्धा उत्कंठा लागली असेल की 5 चेंडूमध्ये 19 धावा होतील की नाही. कारण शुभम पालांडे सारखा फलंदाज समोर आहे. स्वप्नील सुद्धा एक चांगला गोलंदाज. आपटून टाकले चेंडू, शॉर्ट ऑन पूल मारलाय, पूल किती वरती गेलाय बघूया आणि झेल सुटलेला आहे, झेल सुटलाय आणि मला वाटते चौकार मात्र अडवण्यात झालाय डिपार्ट लेगच्या दिशेने. 2 धावा तिथे मिळत आहेत शुभम पालांडे यांना. एक चांगला अवघड असला तरी पण तो झेल घेणं महत्त्वाचं होतं, परंतु झेल सुटला, परंतु चांगलं कमबॅक केलं. स्वतःला नाराज न करता त्यांनी 2 धावा मात्र तिथं निश्चित वाचवलेल्या आहेत. 4 चेंडू 17 धावांची गरज, 4 चेंडू 17 धावांची गरज. नामदेवजी शिरावळे यांनी प्रत्येक षटकारासाठी शुभम यांना 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. शुभम हाच मौका आहे, आणखी एक मोठा मौका आहे शुभम यांना. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज म्हणजे साहित्रिक 18 लागोपाठ 3 षटकार मारून अजितदादा जाधव यांचं 3000 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्ही मिळवू शकता. कारण अजूनही या पहिल्या दिवसामध्ये कोणी लागोपाठ 3 षटकार मारले नाहीत. पुढचा चेंडू आपटून टाकला चेंडू, यावेळेला हलका फटका पडलाय, चेंडू झाले सीमारेषेकडे, चेंडू अमय यांना चकून चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. धावांची गरज. नक्कीच काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. सर्कलमध्ये तुम्हाला हमेशा 4 फिल्डर ठेवावेच लागणार विकेटकीपर आणि बॉलर सोडून. त्यानंतर तुम्हाला 5 आणि 4ची फिल्डिंग ठेवावीच लागणार आणि याच्यातून वाचलो तरच आपण चौकार षटकार वाचू शकतो. तोच चाललेला आहे प्रयत्न श्री स्वयंभू नागेश्वर संघाचा. श्री स्वयंभू नागेश्वर संघ मागच्या टुर्नामेंटमधला विजेता संघ आहे. यावेळेला त्यांना मोठी कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा स्वप्नील जाधव, खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे येऊन मारलेला आहे, कार्पेट पद्धतीचा चेंडू, हलका फटका पडतोय, थोडासा मिसफिल्ड बघा, काही क्षणाचा विलंबाने दुसरी धाव तिथे आलेली आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज. 1 चौकार 1 षटकार काही कामाचा नाही, 2 चौकार काही कामाचे नाहीत, 2 षटकार मारणंच गरजेचं आहे. ती ताकद आहे शुभम पालांडेमध्ये. परंतु स्वप्नील जाधव यांनी सुद्धा लढवय्याचं रूप धारण केलेलं आहे. मी तुला त्या धावा मिळवून देणार नाही. 2 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू या वेळेला मात्र ज्याला म्हणतात ना 1 लाख रुपयाचा चेंडू ज्याला म्हणतात तो चेंडू टाकला तो स्वप्नील जाधव याने. डॉट बॉल, मिस कॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण म्हणतो. आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्लो गतीचा चेंडू, किती हवा तेवढा मोठा मारा म्हणतायत. चेंडू चालला सीमारेषा बाहेर, परंतु संघ इथे विजयी होतोय. श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे, श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तळवट ग्रामीण आलात, खेळलात. आयोजकांच्या आणि फेडरेशनच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. यानंतर लगेचच सामना होईल तो श्री स्वयंभू नागेश्वर चोरवणे विरुद्ध ओंकार चोरवणे या 2 संघांमध्ये. थोड्याशा विश्रांतर लगेचच सामन्याला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण मस्त खणखणीत झणझणीत मजा घेऊया. छत्रपतींचं एक गाणं होऊन जाऊ द्या डीजे.
डीजे तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस आणि नंतर नक्कीच हा जो एक आणि एक मोठी लढत होईल कारण एकाच गावातले दोन्ही संघ आहेत चोरवणे ओंकार आणि चोरमे